स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर भावांनो तुम्ही स्टार्टिंग मध्ये प्रिव्ह्यूला जसा व्हिडिओ पाहिला ना तेवढं कसा क्रिएट करायचा आहे ना ते मी या व्हिडिओ मध्ये सांगितलंय. सो तर फक्त आपल्या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर आजच्या व्हिडिओला जे पण काही मटेरियल लागणार ना ते मटेरियल मी आपल्या टेलिग्राम वरती अपलोड केलंय. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. टेलिग्राम वरती जायचे, टेलिग्राम म्हणून एक बीटचा व्हिडिओ तुम्ही तिथून डाउनलोड करायचा. ओके, एवढं करून झाल्यानंतर तुम्ही प्ले स्टोर वरतून कोणता एक व्हीपीएन डाउनलोड करून त्याला तिथे कनेक्ट करायचंय. तुम्ही बघू शकता नेट सिक्युअर व्हीपीएन. हे व्हीपीएन जर तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तम क्वालिटी इथं बघायला भेटून जाईल. एवढं करून झाल्यानंतर सिम्पली कॅपकट ऍप्लिकेशन आपल्याला इथं ओपन करायचंय. कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर ना भावांनो काय तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. सिंपल तुम्ही न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचंय. न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून झाल्यानंतर ना इथून तुमचा फोटो वरती जायचंय. फोटोवर आल्यानंतर इथून तुमचा जो पण कोणता फोटो असणार ना तर तो तुम्ही तुमचा फोटो इथं सिलेक्ट व ऍड करायचा आहे. तर मी सिंपली फोटो शोधून ऍड करून घेतो मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही थोडा वेट करा. ओके, सिंपली ऍड वरती क्लिक करायचंय. तर बघू शकता फोटो अशा प्रकारे ऍड होऊन जाईल. तर काय करायचं ना भावांनो, पहिली गोष्ट नाही का खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून रेशोवरती यायचे. 9.16चा टिकटॉकचा रेशो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत एकदा व्हिडिओ फोटोवरती क्लिक करायचे. याला अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर भावांनो ओव्हरले ऍड ओव्हरले करायचा आहे. इथून व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून झाल्यानंतर ना बीटच्या वेळी ना जो बीटचा व्हिडिओ ना भाऊ ना आपला विशाळ पद्धतीने इथं ऍड करायचा आहे. खाली अशा प्रकारे स्क्रोल करून ना तुम्हाला एक हॅशटॅग ऍडचा ऑप्शन भेटेल. तर ह्या व्हिडिओचं तुम्ही सर्व हॅशटॅग ऍड इथून करून घ्यायचं. ओके, हॅशटॅग ऍड करून झाल्यानंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला जे यायचे एंडिंग पर्यंत याची साईज वाढून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर आता तुम्ही कट लावायचे. तर कट कसे लावायचे ते मी तुम्हाला सांगतो. ओके, तर काय करायचं ना अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचंय आणि जिथे इथं आपल्या आज तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बीट 1 आलंय नाव. सिंपली फोटोवरती क्लिक करून जिथं आपलं बीट 1 बीट 2 बीट 3 बीट 4 असं चेंज होतात ना, सिंपल तिथं फोटोवरती क्लिक करून खाली कोपऱ्यात तुम्हाला 1 नंबरला स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल. सिंपल त्याच्यावरती टॅप करून द्यायचंय आणि तुमची इथे कट लागून झाली. ओके, परत समोर स्क्रोल करायचंय. समोर स्क्रोल करून झाल्यानंतर इथे आपले बीट 2 पडते. सेम प्रोसेस करायची. तर अशी सेम प्रोसेस करून ना मित्रांनो तुम्ही आपल्या किती एकूण 6 बीट आहे, एकूण 6 बीट लावून घ्यायचे. तर आधी बीट लावायचे मित्रांनो. बीट लावून झाल्यानंतर ना सिंपली बॅक यायचे. ओव्हरलेवरती जाऊन मी जो बीटचा व्हिडिओ दिलात ना तो व्हिडिओ इथून तुम्ही डिलीट करायचा. ओके, तर व्हिडिओ डिलीट करायच्या आधी ना तुम्ही व्यवस्थित कट लावून घ्या, नाही तर कट लागणार नाही. तर सिंपली आता मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवलाय. सो तर मी आता तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपण ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर आता मेन आपला विषय इथे सुरू होतोय. फक्त आता व्हिडिओला जरा स्किप न करता. ओके, तर 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे. तर ॲनिमेशन इफेक्ट करण्याआधी अप्लाय करण्याआधी आपण आपली टेक्स्ट पेन जिथे ऍड करून घेऊ. सिंपल ओव्हरलेवरती जाऊन ऍड ओव्हरले करायचा आहे. इथून फोटो सिलेक्ट करून जिगरीची टेक्स्ट पेन जी इथून तुम्ही ऍड वरतीला व्यवस्थित ऍडजस्ट करून हिचे जे लेंथ आहे व्हिडिओच्या लास्ट पर्यंत घेऊन यायचे ना भावांनो. एवढं करून झाल्यानंतर ना भावांनो 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे. ओके, 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे. 2 नंबरच्या फोटोवर यायचे, त्याच्यावरती टॅप करायचे. ॲनिमेशन वरती क्लिक करायचं. इन मध्येच तुम्हाला समोर स्क्रोल करायचंय. रॉक व्हर्टिकल नावाचे ॲनिमेशन अप्लाय करायचंय. त्या ॲनिमेशनच्या तुम्हाला जस्ट वरती तुमचा फोटो दिसत असेल लेंथ त्याच्यावरती क्लिक करून समोर अशा प्रकारे याला स्क्रोल करायचंय. 2 नंबरच्या फोटोवर द्यायचे. काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. इन मध्येच तुम्हाला जे ना रॉक हॉरिझॉन्टल टेक्लेटी ओके हे नावाचे ॲनिमेशन 3 नंबरच्या फोटोला अप्लाय करायचंय. 4 नंबरच्या फोटोवर द्यायचे स्विंग राईट नावाचे ॲनिमेशन अप्लाय करायचे. ते समोरचा फोटो सोडून द्यायचा आहे. त्या समोरच्या फोटोवरती द्यायचे झूम वन नावाचे ॲनिमेशन अप्लाय करायचे. लास्टच्या फोटोवरती जाऊन रॉक व्हर्टिकलिटी नावाचे ॲनिमेशन अप्लाय करायचे. तर विशाळ पद्धतीने आपल्या ॲनिमेशनचं काम इथं संपलंय. सो तर आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. 1 नंबरच्या फोटोवरती द्यायचे. इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट मध्ये तुम्ही जायचे. इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ना आता मी रिफ्लेक्स वरती जाऊन तुम्हाला कोणता इफेक्ट ते देऊन देतो.
ठीक आहे. तर बघू शकता मी रिफ्लेक्सवरती आलोय, तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच ती इफेक्ट बघायला भेटून जाईल. ओके, तर ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर नावाचं 2 नंबरला तुम्ही लोगो नाव व्यवस्थित बघून घ्या. हे इफेक्ट याला अप्लाय करायचं. इफेक्टची लेंथ फोटोवर ठेवायची, ऑपोजिटवरती क्लिक करून एल व्हिडिओवरती याला टाकायचं. ओके, एवढं करून आल्यानंतर ना समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशन व इफेक्ट म्हणून तुम्ही जायचे. ॲनिमेशन व इफेक्ट म्हणून तुम्ही आल्यानंतर ना आता मी रिफ्लेक्शन म्हणून जाऊन तुम्हाला जाऊन देतो. ओके, तर काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. समोर तुम्ही अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल करून झाल्यानंतर ना तुम्हाला क्रोमॅटिक नावाची इफेक्ट तुम्हाला 12-13 नंबरला बघायला भेटून जाईल. सिंपल याला इथून क्लिक करायचं. क्लिक करून झाल्यानंतर या इफेक्टची लेंथ अशा प्रकारे वाढून या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत घेऊन यायची. ऑपोजिटवरती क्लिक करून एल व्हिडिओवरती यालाच देखील सेट करायचं, जेणे काय होईल हे जे टेक्स्ट बिन देईल देखील आपलं इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. सिंपल याचं थोडं समोर यायचं मित्रांनो. थोडं समोर आल्यानंतर ना इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट म्हणून जायचे तुम्ही. आणि मी आता मग रिफ्लेक्सवरती आलो. रिफ्लेक्सवरती आल्यानंतर ट्रेंडिंगला तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाची जी इफेक्ट आहे हे तुम्हाला बघायला भेटून जाईल. ओके, बघायला भेटल्यानंतर काय करायचं, याला अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो याची जी लेंथ ना व्यवस्थित ॲडजस्ट करून एंडिंग पर्यंत वाढून घ्यायची. ओके, एंडिंग पर्यंत वाढून घेतल्यानंतर याला ऑपोजिटवरती क्लिक करून ना व्हिडिओवरतीच ठेवायचं. एवढं करून झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचे इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट मध्ये तुम्ही जायचे. आता रिफ्लेक्समध्ये आलो मी आणि सेक्तीन नावाचे जे इफेक्ट आहे हे इफेक्ट इथं अप्लाय करून 1 नंबरचा फोटो एवढं ठेवायचं आहे. तर एवढं करून झाल्यानंतर भावांनो एकदम विषय पद्धतीने आपला व्हिडिओ आपला इथं क्रिएट झालाय. तर तुम्हाला भावाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. आणि शक्य झालं तर टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावाच्या चॅनलवरतीच नवीन नवीन व ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू भावांनो पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.